श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच विधिमंडळात सादर केला. याच अनुषंगानं ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रसाद भागवत यांनी या अर्थसंकल्पाचं केलेलं विश्लेषण आजच्या विशेष वार्तामध्ये आपण ऐकणार आहोत. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याकरता आर्थिक वर्ष 26-27चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना अजितदादा पवार यांचा प्रभाव सर्व विधिमंडळावर होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजितदादा म्हणजे अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्प म्हणजे अजितदादा असा जणू काही प्रघातच महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे होता. अजितदादांनी विक्रमी 11 वेळा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी पार पाडली होती. हाही अर्थसंकल्प पार पाडणे अगदी जवळ आलेले असतानाच ते दुर्दैवाने आपल्याला सोडून गेले. त्यांची उणीव सभागृहामध्ये सतत भासत होती आणि ही उणीव देवेंद्र फडणवीसजी यांच्या भाषणातूनही सदैव डोकावली. स्वतः मुख्यमंत्री अनेक वेळा भावूक झालेले दिसले. माननीय मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन अशा 4 प्रमुख स्तंभांवर आधारित आहे असं सुरुवातीलाच सांगितलं. या प्रत्येक स्तंभाकरिता 4 उपक्षेत्र अशा एकूण 16 मुख्य क्षेत्रांवर माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये भाष्य केलं आणि विविध तरतुदी केल्या. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पाचा आढावा घेताना अर्थसंकल्पाचा आकार जो आहे तो 7,69,467 कोटी रुपये इतका आहे असं दिसतं. अर्थसंकल्प 7,69,467 कोटी आहे. या आकड्यावरूनच महाराष्ट्र राज्याचा अनन्यसाधारण विकास आपल्या समोर दिसून येतो. हा अर्थसंकल्प इतक्या मोठ्या आकाराचा अर्थसंकल्प देशातील कुठलेही अन्य राज्य सादर करीत नाही आणि ह्या अर्थसंकल्पाची व्याप्ती हे देशाच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महत्त्वाचं राज्य आहे हे स्पष्ट करणारी आहे. अर्थसंकल्प हा विषय निघाला की अर्थसंकल्पामध्ये नेहमीच तूट हा शब्द आपल्या सर्वांच्या कायमच परिचयाचा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प असो वा राज्य अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये महसुली तूट आणि वित्तीय तूट अशा 2 संकल्पना आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. यंदाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली तूट 40,552 कोटी रुपयांची आहे, तर राजकोषीय तूट किंवा ज्याला आपण वित्तीय तूट म्हणतो ती तूट 1,50,491 कोटी रुपये इतकी आहे. ही तूट स्पष्ट करून सांगायचं झालं तर महसुली तूट जी 40,552 कोटी रुपयांची आहे ह्याचा अर्थ असा की राज्याचं उत्पन्न हे 40,552 कोटी रुपयांनी खर्चापेक्षा कमी आहे. राज्याच्या खर्चामध्ये जे काही घटक येतात त्या सर्वांची बेरीज ही राज्य जेवढे उत्पन्न मिळवतं त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामुळे राज्याचं उत्पन्न हे नकारात्मक आहे आणि राज्याची ही जी तूट आहे ही महसुली तूट आहे. वित्तीय तूट की जी 1,491 कोटी रुपये आहे ती थोडीशी मोठी आहे असं दिसतं, पण राज्याचा एकंदरीत अर्थसंकल्पच मोठा आहे. वित्तीय तूट ह्याचा अर्थ असा की महसुला व्यतिरिक्त राज्य सरकार काही कर्ज उभारणी करतं, महसुला व्यतिरिक्त राज्य सरकार अन्य मार्गाने पैसा उभा करतं आणि काही ठिकाणी खर्चाव्यतिरिक्त त्याला काही देणी द्यावीही लागतात. अशी सर्व उत्पन्न आणि देणी, महसूलच नव्हे तर महसूल व्यतिरिक्त जमा केलेले पैसे आणि महसुला व्यतिरिक्त करावा लागलेला खर्च असा जो काही सकल आढावा घेतला जातो त्याच्यामध्ये आपल्या राज्याचा जो काही बॅलन्स आहे तो 1,50,491 कोटींनी नकारात्मक आहे. म्हणजे आपल्याकडे राजकोषीय तूट ही 1,50,491 कोटी रुपयांची आहे असं दिसतं. सर्वसामान्य माणसाला नेहमीच हा प्रश्न पडतो की हा आतबट्ट्याचा व्यवहार कसा काय, किंवा एखाद्या अर्थसंकल्पामध्ये 1,00,000 1,50,000 कोटी रुपयांची जर तूट येत असेल तर हे चांगलं लक्षण आहे की वाईट. तर याची दोन्ही उत्तरं अर्थशास्त्रीय पद्धतीने देता येतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तूट असणं हे विकसनशील देशांच्या अर्थकारणामध्ये समर्थनीय आहे, कारण राज्य सरकार असो की केंद्र सरकार ते जनकल्याणाचे काही निर्णय घेत असतं, ज्याच्यातून ज्या उपयोगिता निर्माण होतात, ज्या सेवा सुविधा निर्माण होतात
त्या अधिक महत्त्वाच्या असतात आणि त्या सेवा सुविधा किंवा तशा प्रकारच्या विकासाभिमुख योजना राबवण्याकरिता जर थोडासा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त पुढे जाऊनही केला तरी दीर्घकाळामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेला किंवा केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी बळकटी मिळते, विकासाला वेग मिळतो आणि त्याच्यामुळे मर्यादित प्रमाणात असलेली तूट ही विकसनशील राष्ट्र, एखादं विकसनशील राज्य यांच्यामध्ये समर्थनीय आहे. प्रत्येक वेळेला अर्थसंकल्प शिल्कीच असला पाहिजे असं नाही. किंबहुना अनेक वेळा पैसे शिल्लक राहिले आणि तुम्हाला ते वापरता आले नाही, ज्याला आपण शिल्की अर्थसंकल्प असं म्हणतो, असं असेल तर ह्याचा अर्थ राज्यकर्ते आपल्याकडे असलेले पैसे योग्य प्रमाणात वापरू शकलेले नाहीत असा होतो. त्याच्यामुळे अर्थसंकल्प तुटीचा आहे एवढ्या एकाच गोष्टीमुळे आपण सगळ्यांनी विचलित होण्याचं काहीही कारण नाही. अर्थात राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट किंवा महसुली तूट या सगळ्या गोष्टी प्रमाणबद्ध असायला पाहिजेत, हे मात्र निश्चित. आवाजवी स्वरूपातली तूट ही वाईट. तर आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघायचं झालं तर आपली महसुली तूट ही 1% पेक्षाही कमी आहे आणि राजकोषीय तूट ही साधारणपणे आपल्या बजेटच्या 3% आसपास आहे. ही दोन्हीही प्रमाण जर बघितलं तर आर्थिक शिस्त ही महाराष्ट्र सरकारने बऱ्यापैकी पाळलेली आहे असं दिसतं आणि त्याच्यामुळे जी आधेमध्ये आवई उठते, काही उधळपट्टी किंवा काही फुकट लोकांना सवलती देण्याच्या योजना, कर्जमाफी किंवा अन्य गोष्टींमुळे सरकारचा खजिना रिकामा होत आहे, अशी जी आवई बाजारामध्ये उठलेली दिसते ती तितकीशी खरी नाही, हे या आकडेवारीवरून दिसतं. आपली राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातले ह्या दोन्ही तूट ह्या अतिशय मर्यादित आहेत आणि त्या ह्याच्यापुढे कमी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हा अर्थसंकल्प मांडला तेव्हा सगळ्यात जास्त मोठा चर्चेचा मुद्दा होता की याच्यामध्ये आता मुख्यमंत्री किती लोकानुनयी आणखीन नवीन योजना आणतात किंवा आधीच्या ज्या योजना चालू आहेत त्यांचं काय होतं, त्यांना पुरेशी तरतूद होते किंवा नाही. या सर्व प्रकारच्या शंकांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय सादरीकरणातून अत्यंत सुस्पष्ट अशी उत्तरं दिलेली आहेत. सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेली लाडकी बहीण ही जी योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे त्याच्यामध्ये दरमहा द्यावयाच्या मदतीमध्ये वाढ होईल अशी काही लोकांची अपेक्षा होती. ती मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही, पण त्यामध्ये कोणतीही कपातही केली नाही आणि मुख्यमंत्र्यांची सर्वात आवडती ही योजना लाडकी बहीण योजना ह्याच्यापुढे निरंतर आणि अत्यंत विनाव्यत्यय चालू राहील अशी तरतूद मात्र मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी असं भाष्य केलं की आमच्या ह्या उपाययोजनांमुळे आत्तापर्यंत 27 लाख लखपती भगिनी झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की येत्या वर्षामध्ये 25 लाख आणखीन भगिनींना लखपती करण्याची त्यांची योजना आहे. मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली दुसरी सर्वाधिक महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 2 लाखापर्यंतची कर्ज काही विशिष्ट अटी पाळून जी शेतकऱ्यांवर थकीत होती ती रद्द केलेली आहेत, माफ केलेली आहेत. ती 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज परतफेड न करण्याची परत भेट ही बळीराजाला या मुख्यमंत्र्यांनी या आपल्या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर नेहमी अशी ओरड केली जाते की जे लोक कर्जफेड करत नाहीत किंवा थकीत कर्ज ठेवतात त्यांना मात्र माफी मिळते आणि जे प्रामाणिक कर्जदाते हे कर्जाची परतफेड वेळेवर करतात त्यांना काहीच मिळत नाही. हा उलटा न्याय नाही का असं नेहमी विचारलं जातं. तर मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्याची ही दखल घेतलेली आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी दुसरी एक घोषणा केली की जे नियमित परतफेड करतील अशा कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी 50,000 रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर योजना ही जाहीर केलेली आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या महाराष्ट्राचा जो बळीराजा आहे, जो अन्न पिकवतो आणि ज्याच्यामुळे आपल्या ताटामध्ये अन्न पडतं, या बळीराजाला अतिशय सुखावह ठरतील अशी माझी खात्री आहे. मुख्यमंत्र्यांचा हा जो अर्थसंकल्प आहे, जे प्रमुख खर्च करण्याचे क्षेत्र मुख्यमंत्र्यांनी निवडली त्याच्यावरून या राज्याच्या भविष्यकालीन आर्थिक वाटचालीची दिशा आपल्याला दिसते. ह्या अर्थसंकल्पामधला सर्वात जास्त खर्च ऊर्जा क्षेत्रावर मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्याच्या खालोखाल सार्वजनिक बांधकाम, रस्ते ह्या घटकाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकावर महिला व बालविकास हे क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे. या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. राज्याच्या विकासासाठी ऊर्जा क्षेत्र हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढीस लागावं आणि राज्यामध्ये दळणवळणाच्या उत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम, रस्ते
ह्या क्षेत्राचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अगदी या क्षेत्रांना भरभरून असं अनुदान दिलेलं आहे. आणि महिला आणि बालविकास हा जो समाजातला घटक आहे, या घटकालाही ते विसरलेले नाहीत. ह्या घटकाचं अनुदानही त्यांनी अतिशय सढळपणे ठेवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतीविषयक धोरण जाहीर करताना 4 कृषी विद्यापीठांमध्ये AI क्षमता आणि कृषी स्टार्टअप यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन आणि इन्क्युबेटर सेंटर्स स्थापन करणार असं सांगितलेलं आहे. बळीराजा मोफत वीज योजनासुद्धा टीकेचा धनी असलेली योजना होती. याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज योजना जी सरकारने जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे सरकारच्या बजेटवर खूप जास्त दबाव येतो असं नेहमीच विरोधकांकडनं सांगितलं जातं. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे आणि यंदा सुमारे 20,000 कोटीची तरतूद मुख्यमंत्र्यांनी वाढवून 32,756 कोटी रुपयांपर्यंत केलेली आहे. सिंचन पाणी क्षेत्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अधिक सुरळीत आणि शुद्ध पाणी पुरवठा होईल याच्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. युवा वर्गासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भरपूर तरतुदी केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी हा एक नवीन आणि कल्पक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी राबवलेला आहे. इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी या योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्नमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच देशामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. ही प्रथम क्रमांकाची स्थिती कायम राहावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणार आणि 50,000 स्टार्टअपला बळ देणार अशी घोषणा या अर्थसंकल्पामधून केली. आणि मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडमधून स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत, सर्वोत्तम 50 स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण प्रकल्प शासनात राबवण्यासाठी थेट वर्क ऑर्डर्स देण्याचा निर्णयही जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपला सांस्कृतिक वारसा, संस्कृती, कला या क्षेत्रांसाठीही भरपूर तरतुदी केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्याच्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी केल्या. आंबेगावमध्ये शिवसृष्टी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ला परिसर विकासासाठी निधी देण्याचेही त्यांनी जाहीर केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक आणि पानिपत हरियाणा येथील काला आंबा येथील मराठा शौर्य स्मारकासाठीही मुख्यमंत्र्यांनी सहाय्य केलेलं आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचं जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्यास असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती 11 एप्रिल 2026 साली एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाईल आणि त्यासाठी भरघोस निधी दिला जाईल. तसेच महात्मा फुले यांचे जन्मगाव कटगुण येथेही मोठ्या प्रमाणावर स्मारक उभारले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हे वर्ष संत गाडगेबाबा यांचे 150वे जयंती वर्ष आहे. त्यामुळे गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेले तीर्थक्षेत्र विकसित करू असेही अभिवचन श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. एकंदरीत जागतिक अस्थिर वातावरणामध्ये आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये सादर केलेला हा अर्थसंकल्प हा संतुलित आहे. याच्यामध्ये वित्तीय व राजकोषीय तूट ही मर्यादेत ठेवण्यात आलेली आहे. अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांना मुरड न घालता भरपूर तरतूद केल्यानंतर सुद्धा राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. समाजाच्या विविध घटकांना व्यवस्थित प्रतिनिधित्व देणारा आणि सर्वांच्या प्रति कल्याण होईल अशा तऱ्हेचा दृष्टिकोन ठेवणारा हा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी सादर केला आहे आणि हा प्रयत्न कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल. श्रोतेहो, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रसाद भागवत यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचं केलेलं विश्लेषण आजच्या विशेष वार्तामध्ये आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.